ज्ञानेश्वरी अध्याय 15 भाग 8. ज्ञानी महात्मे देह आणि आत्मा वेगळा कसा करायचा ते ओळखतात कसे ते आता भगवंत सांगणार आहेत. ते म्हणाले, पार्था, ज्ञानी पुरुष देह आणि आत्मा यात फरक करण्याचे जाणतात. सामान्य माणूस मात्र देहालाच आत्मा समजत असतो. एखादे डबके पावसाळ्यात पाण्याने भरते तेव्हा त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते, पण तळे आटून गेल्यावर ते नाहीसे होते. पण तेव्हा तो आकाशातला सूर्य तर नाहीसा होत नाही ना. तसा प्रकृतीमय डबके रूपी देह नाहीसा झाला तरी त्यातले आत्मतत्व नाहीसे होत नाही हे ते जाणतात आणि देहाकडे लक्ष न देता त्यातल्या आत्मतत्वाला महत्त्व देतात. शुद्ध आत्मज्ञानाने ते परिपूर्ण असतात. आणि तसेही पुस्तकी विद्वत्ता असली पण वैराग्य नसले, चित्तात अभिमान गर्व असला, विषयासक्ती असली तरी किती का जन्म जाईनात मनुष्य आत्मतत्वाची म्हणजे माझी प्राप्ती करून घेऊ शकणार नाही. आता ज्या माझे सर्व भूतात व्यापकत्व आहे त्या माझ्या व्याप्तीचे स्वरूप ऐक. कसा आणि किती मी व्याप्त आहे ते ऐक. मागे विभूती योगात सांगितलेच आहे. सूर्यासह सर्व विश्वाला प्रकाशित करणारे तेज ते मी आहे. सूर्य, चंद्र, इंधन, जठराग्नी इत्यादी सर्व ठिकाणचे तेज माझे आहे असे जाण. माझ्या धारणाशक्तीने ही पृथ्वी टिकून आहे, नाहीतर समुद्राच्या पाण्यात ती विरघळून गेली नसती का. पृथ्वीवर असलेल्या तमाम स्थावर जंगम वस्तूंनाही मीच धारण करीत असतो. चांदण्याचा वर्षाव करून सर्व औषधी वनस्पतींचे पोषण मीच करत असतो. अन्नधान्याच्या रूपाने मीच वसत असून सर्व जीवांचे पालन करतो. शिजवलेले अन्न पचवून जीवांचे भरणपोषणही मीच करीत असतो. मणिपूर चक्रापाशी नाभीवर राहणारा पोटातला अग्नी तो मीच आहे. प्राण आणि अपानाच्या भात्याने रात्रंदिवस मी तो प्रज्वलित ठेवतो आणि चारही प्रकारच्या अन्नाचे पचन हे माझ्यामुळेच होते. फार काय सांगू अर्जुना, असा मी सर्वत्र व्याप्त आहे. या जगात माझ्या वाचून काही नाहीच. आणि तुझ्या मनात जर शंका असेल की सर्वत्र जर मीच व्याप्त आहे तर काही जीव सुखी काही जीव दुःखी असे विसंगत चित्र का बरे दिसावे, तर त्याचे उत्तरही मी देतो. भगवंत म्हणतात, अरे हे सारे विश्व मीच आहे यात खोटे काहीच नाही. पण जीवाची जशी बुद्धी असेल तसा मी त्यात प्रगट होतो. प्राण्याच्या बुद्धीचा रंग जसा असेल सत्वरजतमात्मक त्रिगुणात्मक तसा मी दिसतो. उदाहरणार्थ, ध्वनी हा खरं तर एकच, पण निरनिराळ्या वाद्यांमध्ये तो निरनिराळा ऐकू येत नाही का. वाद्याच्या वेगळेपणाचा गुण त्यात असल्यामुळे असे होते. किंवा पाणी एकच, पण बीजांचा गुण वेगवेगळा असल्यामुळे वेगवेगळ्या जातीची झाडे निर्माण होत नाहीत का. त्याप्रमाणे मी नित्य निरंतर अव्यय असा एकच एक असताना जीवांच्या स्वभावाप्रमाणे गुणाप्रमाणे प्राकृतिक गुणाप्रमाणे किंवा प्रकृतीमुळे त्या जीवांना वेगवेगळे परिणाम प्राप्त होतात किंवा भोगावे लागतात. त्यामुळे ती सुखी किंवा दुःखी अशी वेगवेगळी दिसतात. स्वाती नक्षत्राच्या पावसाचा थेंब शिंपल्यात पडला. उदाहरण देतो. स्वाती नक्षत्राच्या पावसाचा थेंब शिंपल्यात पडला तर त्याचे मोती होतात. पण तेच पाणी सर्पाच्या तोंडात पडले
तर त्याचे विष होते. हे जसे वेगळे वेगळे होते, तसे मला यथार्थपणे जाणणाऱ्या ज्ञानी महात्म्याला मी मोत्यासारखा सुखरूप होतो, तर अज्ञानी माणसाला विषवत आणि दुःखदायक होतो. त्यामुळे हे सुखदुःख या संसारात दिसते. सर्वांच्या अंतःकरणात माझ्याविषयी मी हा असा असा आहे अशी एक कल्पना असते. ती जी कल्पना किंवा बुद्धी असते तेच माझे स्वरूप होय. आणि माझे हे स्वरूप यथार्थपणे कळण्यासाठी सत्संग, योगाभ्यास, गुरुसेवा आणि वैराग्य हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा वृथा अहंकार लोप पावून ते मत्स्वरूपी लीन होतात. ज्यांना हे जे आत्मदर्शन होते ते माझ्यामुळेच होते. म्हणजे सूर्योदय झाल्यावर त्या सूर्याच्या साह्यानेच तो सूर्योदय पाहावा, तसे माझे ज्ञान होण्याला मीच कारण आहे. त्याचप्रमाणे अज्ञानाला सुद्धा मीच कारण आहे. जे कोणी सदैव देहबुद्धीवरच असतात, केवळ शरीराचे भरणपोषण करण्यातच आनंद मानतात, स्वर्गसुख प्रपंचसुख भोगण्यासाठीच कर्मे करतात, त्यांचे सारे लक्ष देहावरच स्थिर होऊन राहते. ते मजप्रती असलेल्या अज्ञानामुळेच हे घडते. जसे झोपेतून असो की स्वप्नातून जाग येण्यासाठी जागृती हेच एक कारण असते, तसे ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीसाठी मीच कारण आहे. ज्ञान आणि अज्ञान हे माझ्यामुळेच माझ्याद्वारेच होते. येणेप्रमाणे माझे स्वरूप जाणणे तसे कठीणच आहे पार्था. वेद मला जाणण्यासाठी सरसावले खरे, पण त्यांनाही एकदम माझे समग्र ज्ञान झालेच नाही. त्यामुळे क्रमशः मला जाणण्यासाठी वेदांच्या 4 शाखा निर्माण झाल्या, ऋक, यजु, साम आणि अथर्व. पण एक अद्वैत ब्रह्म वर्णन करताना त्यांचे शब्द कुंठित झाले आणि नेती नेती असा नाही असा नाही असे म्हणत वेद मौन झाले. त्यांना माझे स्वरूप सांगता आले नाही. तेव्हा मग मीच ते ब्रह्मज्ञान गुरुमुखाद्वारे अगर सगुण अवतार घेऊन प्रकाशित करतो. असे ते ब्रह्मज्ञान जाणणाराही मीच आहे. माझे अद्वैतपण मीच जाणतो. असे पहा की कापूर जाळला असता तो पूर्णपणे जळतो. तिथे अग्नी म्हणजे निखाराही राहत नाही आणि काजळीही राहत नाही. कापूर पहा पूर्णपणे जळून जातो, तिथे काहीही अवशेष राहत नाही त्याचा. तसे एकदा ज्ञान झाल्यावर अज्ञानही समूळ नष्ट होते आणि ते ज्ञानही लय पावते. म्हणजे देहबुद्धी हे अज्ञान लय पावते आणि मी आत्मा अशी जाणीवही जिथे उरत नाही. सर्वत्र फक्त एकच ब्रह्मभावच उरतो, अद्वैत. अशा प्रकारे भगवंतांनी आपले व्यापक स्वरूप सांगता सांगताच सूक्ष्म रूपही सांगून टाकले. हरिओम तत्सत. भाग 8 समाप्त.